नमस्कार मित्रांनो, प्रिॲम्बल म्हणजे सरनामा याचं हे पुढचं लेक्चर. याच्यामध्ये आपण प्रिॲम्बल मधला एक महत्त्वाचा शब्द बघणार आहोत, लोकशाही. पुन्हा एकदा रिपीट करतो. भारताचं स्वरूप काय आहे? सा स ध लो ग, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. त्याच्यातलं लोकशाही म्हणजे काय? लोकशाही शब्दामध्ये बेसिकली दोन अर्थछटा असतात. एक म्हणजे लोकशाही राज्य व्यवस्था आणि दुसरं म्हणजे लोकशाही समाज व्यवस्था. म्हणजे काय? राज्य व्यवस्था आणि समाज व्यवस्था हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. राज्य व्यवस्था म्हणजे काय? राज्य व्यवस्था म्हणजे की लोकांचा कशा पद्धतीने आपल्या राज्यातल्या शासनामध्ये कशा पद्धतीने सहभाग असतो आणि कशा पद्धतीने ती जी राज्य व्यवस्था आहे ती लोकांना उत्तरदायी असते. म्हणजे कुठल्या प्रकारची राज्य व्यवस्था आहे? लोकशाही आहे का? लोकशाही तर आहेच. मग ती कशा पद्धतीची आहे? की ती डायरेक्ट डेमोक्रेसी आहे का इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे? पार्लमेंटरी म्हणजे संसदीय डेमोक्रेसी आहे का प्रेसिडेन्शियल म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आहे, वगैरे वगैरे. हे झालं राज्य व्यवस्था, की राज्य व्यवस्थेमध्ये लोकांचा सहभाग कसा आहे हे झालं. आणि त्याच्यात कितपत लोकशाही आहे हा एक अर्थ असतो लोकशाही राज्य व्यवस्था. आणि दुसरा अर्थ असतो की लोकशाही समाज व्यवस्था, की समाजामध्ये कितपत लोकशाही आहे. की समजा राज्य व्यवस्थेमध्ये सगळे नियम वगैरे व्यवस्थित आहे, की एका जणाला एक मत, त्याच्यानंतर कोणालाही मत उभं राहता येऊ शकतं, इलेक्शन लढवता येऊ शकतं, वगैरे वगैरे. पण जर समाज विषम असेल, समाजामध्ये लोकशाही नसेल, म्हणजे कोणत्या अर्थाने? की समजा समाजामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचं वर्चस्व असेल, विशिष्ट समाज गटाचं वर्चस्व असेल, विशिष्ट धर्माच्या लोकांचं वर्चस्व असेल, जातीभेद असतील किंवा आर्थिक भेद असतील, की काही फक्त श्रीमंत आणि इतर गरीब, असं सगळं असेल, तर ते लोक जरी तांत्रिकदृष्ट्या लोकशाही असली देशामध्ये, तरी मुळात जो समाज आहे तो समाजच लोकशाही मूल्यांवर आधारित नसल्यामुळे त्या राजकीय लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे दुसरी अर्थछटा असते ती म्हणजे की समाज व्यवस्था कितपत लोकशाही आहे. ओके. पहिली अर्थछटा बघू आपण, की लोकशाही राज्य व्यवस्था. याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट असते, की अधिकाराचा जो मूळ स्रोत असतो ती जनता असते, म्हणजेच जनतेचे सार्वभौमत्व असतं. आपण बघितलेलं आहे, आपला सरनामा कशाने सुरू होतो? वी द पीपल ऑफ इंडिया. आणि शेवट कशाने होतो? की गिव्ह अनटू अवर सेल्स, म्हणजे आम्ही भारताचे लोक आणि ही राज्यघटना स्वतःला अर्पित करतो. याच्यामध्ये भारताचे लोक हे सुरुवात करता आहेत आणि स्वतःलाच अर्पण करतात, दुसऱ्या कोणाला अर्पण करत नाहीयेत. की आम्ही भारताचे लोक, सुरुवात ठीक आहे. आणि समजा एंडला असं म्हटलं असतं की अमुक एका राजाला ही अर्पण करत आहोत, तर काय झालं असतं की बनवली लोकांनी, पण चालवायला कोणाला दिली? राजाला. तर तसं नाहीये. सुरुवात ही लोकांपासून होते आणि लोक ही राज्यघटना लोकांनाच अर्पित करतात. म्हणजेच काय? की संपूर्ण अधिकाराचा स्रोत पण जनता आहे आणि सार्वभौमत्व जे आहे, म्हणजे अंतिम कंट्रोल, अंतिम अधिकार जो आहे तो पण कोणाचा आहे? जनतेचा आहे. ओके. हे लोकशाही राज्य व्यवस्थेचं पहिलं व्यवच्छेदक लक्षण. आता जी भारतामध्ये लोकशाही आहे ती आहे अप्रत्यक्ष लोकशाही, म्हणजे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. म्हणजे काय? की भारतामध्ये 140 कोटी लोक असतील, तर हे 140 कोटी लोक दररोज डिसिजन घेत नाही. ओके. की अमुक एक कायदा पास करावा का नाही, 140 कोटी लोक एकत्र येऊन मतदान करत नाही किंवा सांगत नाहीत, कारण ते शक्य पण नाही. किंबहुना आधुनिक जगामध्ये जवळजवळ जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे सर्वत्र अप्रत्यक्ष लोकशाहीच आहे. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? की या 140 कोटी लोकांना स्वतः डायरेक्टली सरकार चालवणं शक्य नाही, म्हणून ते त्याच्यातले काही, समजा लोकसभेमध्ये 543 असतील, तर 543 जणांना निवडून देतात आणि त्यांना सांगतात की आमच्या वतीने तुम्ही राज्य चालवा. ही झाली अप्रत्यक्ष लोकशाही. ओके, राईट. हिलाच आपण प्रातिनिधिक लोकशाही म्हणतो. कारण काय?
की हे 140 कोटी लोक या 543 किंवा 545 जेवढे असतील तेवढे, या 543 लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतात आणि त्यांच्या मार्फत सरकार चालवतात. म्हणून ही प्रातिनिधिक म्हणजे प्रतिनिधींद्वारे चालवली जाणारी लोकशाही. ओके. पण स्वित्झर्लंड सारख्या एक अपवाद आहे की याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची काही अजून हे आहेत रेमनंट्स किंवा हे उरलेले आहेत अजून काही साधनं. फार पूर्वी जेव्हा सिटी स्टेट्स होते, म्हणजे ग्रीकमध्ये वगैरे सिटी स्टेट होते, म्हणजे एक एक शहर हे एकेका राष्ट्रासारखं होतं आणि मग तिथे त्या सिटी स्टेट्समध्ये सगळेच लोक एकत्र येऊन कायदे बनवायचे, सगळेच लोक एकत्र येऊन डिसिजन घ्यायचे. आता ते शक्य नाही, कारण आता नेशन स्टेट्स झालेले आहेत, म्हणजे मोठमोठी राष्ट्र आहेत. आता ते शक्य नाही. ओके. तरी सुद्धा स्वित्झर्लंड सारख्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचे काही साधनं आहेत. अशी 4 साधनं असतात. 4 साधनं प्रत्यक्ष लोकशाहीचे असतात. कोणती कोणती? यांना मी मुद्दाम मराठी शब्द दिलेले नाहीत, कारण मला याचे खरोखर एक्झॅक्ट मराठी शब्द एकतर माहीत नाहीत आणि त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नको. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे आपल्या पद्धतीने वापरतात, म्हणून मी इंग्रजीत सांगतोय, तुम्ही पण इंग्लिशमध्ये लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. याच्यावरचा काही प्रश्न विचारला तर इंग्लिशचे ऑप्शन बघून घ्यायचे. पहिला आहे रेफरंडम. काय? रेफरंडम. रेफरंडम म्हणजे काय की ज्यावेळी एखादा कायदा पास करायचा असतो त्यावेळी सर्वानुमते किंवा सर्वांचं मतदान घेऊन, सर्वांचं मत घेऊन तो कायदा करावा की नाही करावा हे ठरवलं जातं. थोडक्यात ते आहे रेफरंडम. इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह म्हणजे असं की समजा आता बघा, रेफरंडम मध्ये ती जी संसद असते किंवा राज्यकर्ते असतात किंवा जे प्रतिनिधी असतात ते ठरवतात की अमुक अमुक कायदा करायचा आहे, पण तो करायचा का नाही करायचा हे सर्वजण मिळून ठरवतात. ओके. काही वेळा समजा सरकारने नाही ठरवलेला एखादा कायदा आणायचा, पण लोकांना वाटतं की अमुक एक कायदा केला पाहिजे किंवा अमुक एक पॉलिसी आणली पाहिजे, असं जर लोकांना स्वतःहून वाटत असेल तर लोक स्वतःहून एकत्र येऊन मतदान करून किंवा कोणत्या तरी मार्गाने मतं घेऊन स्वतः इनिशिएट करू शकतात एखादा कायदा किंवा एखादी पॉलिसी. इनिशिएट करणे म्हणजे काय? सुरुवात करणे नव्याने, म्हणून त्याला म्हणतात इनिशिएटिव्ह. तर इनिशिएटिव्ह म्हणजे काय की लोक एकत्रित येऊन एखादा नवीन कायदा किंवा नवीन पॉलिसी, नवीन प्रोग्राम सरकारने हाती घ्यावा यासाठी सरकारला सांगतात, त्याला म्हणतात इनिशिएटिव्ह. रिकॉल म्हणजे परत बोलवणं. रिकॉल. समजा आपण एखादी गोष्ट, तुम्ही आधीमध्ये बघा वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचत असाल की काही काही वाहन कंपन्या काही बॅचची वाहनं रिकॉल करतात. म्हणजे समजा एखादी कार आहे, कंपनीने एक बॅच 1000 कारची विकलेली आहे आणि नंतर असं आढळलं की त्या कारमध्ये क्लचचं जे कोटिंग आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे सगळ्या बॅचमध्ये, तर अख्खी बॅच रिकॉल केली जाते, म्हणजे परत बोलवली जाते. सो रिकॉल म्हणजे परत बोलावणे. तर जर लोकांना वाटलं की अमुक एक आपला लोकप्रतिनिधी हा व्यवस्थित काम करत नाही आहे आणि तो लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास सक्षम नाही, योग्य नाही असं वाटलं, तर लोक मेजॉरिटी डिसिजन घेऊन मतदान करून किंवा इतर मार्गाने आपलं मत प्रदर्शित करून त्याला परत बोलवू शकतात प्रतिनिधीला. त्याला म्हणतात रिकॉल. आणि प्लेबिसाइट. साधारणतः जे प्रादेशिक वाद असतात त्याच्यामध्ये नॉर्मली प्लेबिसाइट वापरला जातो की समजा एखादा काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे, तर तो काय डिसिजन घ्यायचा, समजा त्याच्यामध्ये 2 गट तट आहेत किंवा समजा एखादं स्टेट आहे आणि त्याचे 2 भाग करावेत की नाही करावेत हे ठरवायचं आहे, तर मग प्लेबिसाइट म्हणजे सार्वमत घेतलं जातं की बाबा किती जणांना वाटतं की याचं बायफर्केशन केलं पाहिजे, या स्टेटचे 2 तुकडे केले पाहिजेत आणि किती जणांना वाटतं की नाही केले पाहिजेत, असं करून मग जो बहुमताचा असेल त्यानुसार हे ठरवलं जातं. ते असतात प्लेबिसाइट. त्याला म्हणतात प्लेबिसाइट. ओके. तर हे प्रत्यक्ष लोकशाहीची 4 साधनं आहेत. स्वित्झर्लंडमध्ये काही प्रमाणात ही साधनं अजूनही वापरली जातात. त्याच्यामुळे
स्वित्झर्लंड हे काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचं एक उदाहरण देता येईल आपल्याला. ओके, पण आपण म्हटलं की आपल्याकडे काय अप्रत्यक्ष लोकशाही आहे, 140 कोटी जणांनी हे करणं शक्य नाही, म्हणून अप्रत्यक्ष लोकशाही आहे किंवा प्रातिनिधिक लोकशाही आहे. तर ही जी अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही असते तिचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे संसदीय लोकशाही आणि एक म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. हे आपण ऑलरेडी सुरुवातीच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, वैशिष्ट्यांमध्ये बघितलंय की पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे काय. तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. अध्यक्षीय लोकशाही कुठे आहे आपण डिस्कस केलेलं आहे, USA मध्ये. तिथे अध्यक्ष असतो, भारतात पंतप्रधान असतो. ओके, तर मागचं लेक्चर जरूर बघा ज्याच्यामध्ये मी पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीचं एक कंपॅरिझन केलेलं आहे. ओके, तर याच्यात जे कार्यकारी मंडळ असतं, कार्यकारी मंडळ म्हणजे कोण, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, किंवा राज्यस्तरावर जर घेतलं तर चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, हे झालं कार्यकारी मंडळ. हे संसदेला किंवा विधिमंडळाला जबाबदार असतं. म्हणजे जर संसदेने, आणि संसद म्हणजे काय, लोकसभा, राज्यसभा वगैरे वगैरे, त्यांनी मिळून जर ठरवलं की हे कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यावर आम्हाला विश्वास नाही, तर अविश्वास ठराव जर पास झाला, मंजूर झाला, तर कार्यकारी मंडळाला खाली यावं लागतं, राजीनामा द्यावा लागतो. सो कार्यकारी मंडळ हे संसदेला किंवा विधिमंडळाला जबाबदार असतं. सार्वत्रिक प्रौढ मतदान, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज किंवा सफ्रेज. तर सार्वत्रिक प्रौढ मतदान, प्रौढ म्हणजे काय की ज्याचं 18 वर्षापेक्षा जास्त वय झालेलं आहे त्याला आपण म्हणतो प्रौढ. सार्वत्रिक मग तो 18 वर्षाच्या वरची व्यक्ती, स्त्री असो की पुरुष असो, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही प्रांताची असो, कुठल्याही वंशाची असो, सगळ्यांना, म्हणून त्याच्यातला हा सार्वत्रिक शब्द आहे किंवा युनिव्हर्सल शब्द आहे. म्हणजे कोणीही त्या वयाच्या वरचा. काही फक्त कंडिशन्स आहेत, अनसाउंड माइंड, अमुक नमुक वगैरे वगैरे, ते जाऊ देत आपण. तर प्रौढ व्यक्ती ज्या आहेत त्या सगळ्यांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार असतो. ओके, आणि एक व्यक्ती एक मत असतं. फार पूर्वी असंही असायचं की एका व्यक्तीला जास्त, म्हणजे श्रीमंत व्यक्ती असेल, भारतात नाही दुसऱ्या काही राष्ट्रांमध्ये, की श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याचं एक मत म्हणजे 10 मत म्हणून काउंट करणार, आणि एखादा त्या मानाने गरीब असेल तर त्याचं एक मत म्हणजे एकच मत काउंट होणार असं. तर तसं नाही, आता एक व्यक्ती एक मत. ओके, कोणालाही जास्त इम्पॉर्टन्स नाही, कोणालाही कमी इम्पॉर्टन्स नाही. नियतकालिक निवडणुका म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर वारंवार होणाऱ्या निवडणुका. उदाहरणार्थ की लोकसभेचं दर किती वर्षांनी होतं, 5 वर्षांनी. विधानसभेचं 5 वर्षांनी. राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात वगैरे वगैरे, त्या पद्धतीने. तर नियतकालिक म्हणजे पेरियॉडिकल इलेक्शन्स. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य असतं याच्यामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये. त्याचबरोबर निवडणूक आयोगाद्वारे काही पावलं उचलली गेलेली आहेत. हे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आपण ऑलरेडी बघितलेलं आहे वैशिष्ट्यांमध्ये, आणि ते स्वातंत्र्य मेंटेन करण्यासाठी काय काय केलेलं आहे, काय काय तरतुदी आहेत राज्यघटनेमध्ये, ते पण आपण बघितलेलं आहे. ओके, निवडणूक आयोगाद्वारे काहीतरी पावलं उचलली गेली. एक म्हणजे उमेदवारांची मूलभूत माहिती देणं बंधनकारक. तुम्ही बातम्या बघितल्या असतील बघा, की त्याच्यात येतं की अमुक एक उमेदवाराच्या ॲफिडेव्हिटमध्ये, म्हणजेच काय, प्रतिज्ञापत्रामध्ये त्या उमेदवाराची संपत्ती इतकी दाखवण्यात आलेली आहे, पण काही जण म्हणतात की नाही, यांनी ही संपत्ती दाखवलीच नाही वगैरे वगैरे असं. आणि एवढंच नव्हे तर हे जे उमेदवारांनी भरलेली प्रतिज्ञापत्र असतात, या प्रतिज्ञापत्रांची छाननी सुद्धा केली जाते, आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जर काही चुकीची माहिती दिली असेल तर उमेदवारावर कारवाई सुद्धा होऊ शकते, तो डिस्क्वालिफाय सुद्धा होऊ शकतो. म्हणजे पारदर्शकता आणण्यासाठी काही पावलं निवडणूक आयोगाने उचललेली आहेत. सो उमेदवारांची मूलभूत माहिती देणं बंधनकारक. परत त्या उमेदवारावर काही केसेस दाखल आहेत का वगैरे ते पण त्याला लिहून द्यावं लागतं. विशिष्ट कालावधीची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. मागच्या काही कालावधीमध्ये तुम्ही अनेक उदाहरणं बघितलेली असतील बघा, की 2 वर्षापेक्षा जास्त जर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली तर तो उमेदवार अपात्र ठरतो. मागच्या 4-5 महिन्यांपूर्वी फार मोठं वादळ माजलं होतं बघा, की राहुल गांधींना गुजरातच्या न्यायालयाने
2 वर्षाची शिक्षा दिली म्हणून त्यांना लगेच डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांचा तो जो बंगला अलॉट झालेला तोही काढून टाकण्यात आला होता. पण नंतरच्या काळात त्या शिक्षेला स्थगिती मिळाली म्हणून ते पुन्हा त्यांचं संसदेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं, बंगलाही परत देण्यात आला वगैरे वगैरे. सो सांगण्याचा उद्देश हा की विशिष्ट कालावधीची म्हणजे 2 वर्षाची शिक्षा जर झाली तर तो अपात्र ठरू शकतो. राईट. अच्छा, हा, त्याचं म्हणजे संसदेचं सदस्यत्व तर कॅन्सल होतच होतं, पण त्याच्याबरोबर तो पुढील काही कालावधीसाठी, मला असं वाटतं, मला नक्की माहित नाही, मला वाटतं 6 वर्ष डिस्क्वालिफाय केलं जातं की निवडणूक लढवण्यालाच बंदी घातली जाते वगैरे वगैरे. अजून एक आहे नोटा. नोटा म्हणजे आपल्या पैशांच्या नोटा नाही, नोटा म्हणजे नन ऑफ द अबव. आपल्याला जसं MPSC UPSC मध्ये शेवटचा एक पर्याय असतो ना, वरीलपैकी कुठलेही नाही असं. ओके, सो नोटा म्हणजे काय? नन ऑफ द अबव. म्हणजे जे उमेदवारांची यादी आहे, समजा एखाद्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये 10 उमेदवार उभे आहेत, पण हे 10च्या 10 मला वाटत असेल की कोणीही माझं मताच्या लायकीचा नाही, मला मत कोणालाच द्यावं असं वाटत नाही, तर शेवटचा ऑप्शन असतो नोटा, नन ऑफ द अबव. वरीलपैकी कोणालाही मला मत द्यायचं नाही. एक केस होती PUCL म्हणजे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज. ही एक संस्था आहे. या PUCL ने एक केस दाखल केली होती. तर PUCL म्हणजे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार, यांच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं 2013 मध्ये. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 2013 मध्ये की जे EVM आहेत त्याच्यामध्ये एक ऑप्शन द्या शेवटचा, नोटा म्हणून मतदारांना. आणि त्यानुसार 2013च्या या डिसिजननुसार नंतरच्या पुढच्या निवडणुकांमध्ये हा नोटाचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. ओके, राईट. आता हे जरी असलं, ही झाली राज्यव्यवस्थेतली लोकशाही. हे कशासाठी पाहत होतो आपण सगळं, की जी राज्यव्यवस्था आहे ज्याच्यातनं प्रतिनिधी निवडले जातात, सरकार चालवलं जातं, हे याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकशाही आणली गेलेली आहे याच्यासाठी आपण हे सगळं बघत होतो. राईट. पण या सगळ्या तरतुदी जरी असल्या तरी लोकशाही ही तिच्यातले जे प्रतिनिधी असतात, MLAs, MPs किंवा इव्हन लोकल लेवलचे पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वगैरे वगैरे, त्यांचं चारित्र्य कसं आहे, गुणवत्ता किती आहे याच्यावर अवलंबून असतं. कारण हे प्रतिनिधी जे असतात हे बेसिकली समाजाचा घटक असतात. समजा उद्या मी निवडणूक लढवली, तुम्ही निवडणूक लढवली, तर आपण सगळे समाजाचे घटक आहोत. तर समाजाचे घटकच प्रतिनिधी म्हणून येत असतात. ओके. आणि त्याच्यामुळे समाजाचं एकूण समाजाचं चारित्र्य कसं आहे. कारण शेवटी समजा एक भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये गहू आहे आणि गहू सोबत खडे, अमुक ढमुक सगळा कचरा आहे. तर तिथून कोणतीही मूठ आपण उचलली ना, एक मूठभर जर गहू उचलले तर त्याच्यात थोडेफार खडे पण येतील, कचरा पण येईल आणि गहू पण येईल. त्याच्यामुळे त्या भांड्यामध्ये किती चांगला गहू आहे, किती खडे आहेत, किती कचरा आहे, याच्यानुसार मुठीत किती कचरा येईल, किती गहू येईल आणि किती खडे येतील हे ठरतं. आता हे मूठ म्हणजे एक प्रकारे प्रतिनिधी आहेत आपले, बरोबर. कारण एवढ्या मोठ्या जनतेतनं आपण थोडेसे प्रतिनिधी उचलतो ना, थोडेसे प्रतिनिधी निवडून येतात. जर एकूण समाजामध्ये लोकशाही नसेल, एकूण समाजाचं चारित्र्य उत्तम नसेल, एकूण समाजामध्ये चांगली जाण नसेल, चांगली सद्सद विवेकबुद्धी नसेल, म्हणजेच समाजामध्ये एकूण जास्त खडे असतील, कचरा असेल, तर उचलताना जे प्रतिनिधी आपण उचलू त्याच्यात गहू कमी येईल, कचरा जास्त येईल, खडे जास्त येतील. म्हणजे चुकीचे लोकप्रतिनिधी जास्त येतील, त्यांच्यासोबत चुकीची धोरणं येतील आणि चांगले लोकप्रतिनिधी कमी येतील. आणि म्हणून कुठलीही प्रातिनिधिक लोकशाही जर यशस्वी व्हायची असेल तर एकूण समाजाचं चारित्र्य कसं आहे, एकूण समाज म्हणून आपण कसा विचार करतो, समाज म्हणून आपली काय तत्व आहे, समाज म्हणून आपली काय सद्सद विवेकबुद्धी आहे, हे फार महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो की एक समाज बघा, ज्याला आपण हे म्हणतो ना पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर,
एक देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं, रोड, बिल्डिंग वगैरे, राईट. हे जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं म्हणजे रोड, बिल्डिंग, धरणं, अमुक ढमुक, हे उभं करायला पण सोपं असतं आणि ते नष्ट करायला पण सोपं असतं. एक बिल्डिंग बांधायची असेल, एक रोड बांधायचं असलं, फार वेळ लागत नाही, ओके, आणि नष्ट करायलाही वेळ लागत नाही. पण हे झालं एखाद्या राष्ट्राचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, की एखाद्या देशामध्ये किती रोड आहेत, किती बिल्डिंग आहेत, किती धरणं आहेत वगैरे वगैरे. त्याचबरोबर कुठल्याही देशाचं एक मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर असतं, की हा देश एकूण देश म्हणून कसा विचार करतो, देश म्हणून या देशाच्या लोकांची सद्सद्विवेक बुद्धी काय आहे, या देशातले लोक कशाला महत्व देतात, हे पण एक पायाभूत सुविधा असतात, हे पण एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. याला आपण म्हणूयात मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि विचार करा, हे जे मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर असतं, हे मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर बनायला फार मोठा कालावधी लागतो. म्हणजे आपल्यातली सहिष्णुता, आपल्यातली सद्सद्विवेक बुद्धी, आपल्यामध्ये अंधभक्ती नको, सद्सद्विवेक बुद्धी हवी, हे सगळं हजारो वर्ष आपल्या संतांनी बनवलेली आपली मानसिकता आहे. विचार करा, वारकरी संप्रदाय, भक्त संप्रदाय, संत तुकाराम, संत एकनाथ, ज्ञानेश्वर महाराज, आणि अशा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे आहेत. तामिळनाडूमध्ये गेले तर थिरुवल्लूर, वरती गेले तर चैतन्य महाप्रभू, सो मेनी. या सगळ्या संतांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यामध्ये सहिष्णुता आणलेली आहे, की बाबा जातीभेद नको, देवासमोर सर्व सारखे. हे असंच येत नाही, हे हजारो वर्ष ती परंपरा चालत चालत त्यावेळी कोणीतरी संतांना फॉलो केलं, त्यांनी त्यांच्या मुलांना हे संस्कार दिले, असे करत करत आपल्यापर्यंत आलेले असतात. पण हे संस्कार व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि सोशल मीडियाच्या फेक मेसेजेसमुळे एका क्षणात नष्ट होऊ शकतात. मी लहान लहान मुलं बघितलेले आहेत की ज्यांचं काहीही ओरिजिनल वाचन नाही, तरी ते अनेक महान लोकांना शिव्या देत असतात. आणि त्यांना जर विचारलं, अरे तू त्यांच्याबद्दल काय वाचलंय, तर शून्य. मग काय बेसिस काय, तर व्हॉट्सॲप मेसेजेस. अरे पण तो व्हॉट्सॲप मेसेज कोणी तयार केला आपल्याला माहित नाही. ज्याने तयार केला त्याने वाचन केलंय का माहित नाही. ज्याने तयार केला त्याला सद्सद्विवेक बुद्धी आहे का माहित नाही. आपण त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. ओरिजिनल वाचा, कंटाळा करू नका. आपला हा जो कंटाळा आहे ना वाचनाचा, एक दिवस हा आपल्या राष्ट्राला डुबवल्याशिवाय राहणार नाही. कारण हळूहळू आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे युजलेस ॲनिमल्स बनून जाऊ. आणि म्हणून आपण आपली मुलं, आपले भाऊ बहिणी यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजेत की यांच्यावर काही चुकीचे संस्कार तर होत नाही ना व्हॉट्सॲपद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे. एनिवेज, तर हे संतांनी हजारो वर्षांनी आपला मेंदू छान बनवलेला असतो. त्याच्यानंतर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू असतील, फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे, यांनी आपल्याला एक सद्सद्विवेक बुद्धी दिलेली असते. अन्यथा अजूनही आपल्या श्रिया, जर सावित्रीबाई फुलेंनी ती भिडेवाड्यामध्ये शाळा काढली नसती, लोकांचं शेण अंगावर घेतलं नसतं, दगड अंगावर घेतली नसती, तर कदाचित आजही महिला, मुली या कदाचित आपल्या घुंगटमध्ये राहिल्या असत्या. आज आपण किती महिला प्रगती करत आहेत. आज आपण इथपर्यंत आलो आहोत की महिलांना 33% म्हणजे महिला देश चालवू शकतात, या लेव्हलपर्यंत आपण आलेलो आहोत. हे कशामुळे शक्य आहे? सावित्रीबाई फुलेंमुळे. आलं लक्षात. आणि म्हणून हे जे मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं असतं आपलं, ही जी सद्सद्विवेक बुद्धी आपली तयार झालेली असते, ही शेकडो वर्षांच्या मेहनतीने तयार झालेली असते. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या फेक मेसेजेसनी ती काही वर्षांमध्येच नष्ट होऊन जाऊ शकते. किंबहुना मी उदाहरणं पाहतो की लहान लहान मुलं ज्यांना कवडीचं वाचन नाही त्यांचं, ते महान यांना शिव्या देतात. सो वी मस्ट टेक केअर ऑफ दिस. तर हे असतं ते समाजाचं चारित्र्य असतं. ही असतेच ही समाजाची गुणवत्ता असते. हा असतो तो समाजाचा वैचारिक स्तर असतो. आणि हा वैचारिक स्तर जर आपण उंचावला नाही, तर
आपले प्रतिनिधी देखील तसेच तयार होतील नंतर भविष्यामध्ये. किंबहुना तुम्ही जर 20-25 वर्षापूर्वीचं बघितलं आणि आता बघितलं तर फार मोठा बदल झालेला दिसतो. तर तुम्ही स्वतः विचार करा, चांगला वाईट तुम्ही ठरवा, पण सत्सद विवेक बुद्धीने विचार करा. कोणाचीही बाजू घेऊ नका. आपल्या शिरावर आपलंच डोकं राहू द्या आणि विचार करा, तुम्हाला बरोबर तुम्ही योग्य निर्णयापर्यंत याल. जी राज्यव्यवस्थेतली लोकशाही असते ती समाज कसा आहे त्याच्यावर अवलंबून असते, आणि म्हणून समाजामध्ये काय लोकशाही असते ते पण महत्वाचं असतं. त्यालाच आपण लोकशाही समाज व्यवस्था म्हणतो, की समाजात कितपत लोकशाहीची मूल्य रुजलेली आहेत. ओके, याला आपण म्हणतो राष्ट्राचा जीवन मार्ग, वे ऑफ लाईफ. म्हणजे आपला जीवन मार्गच लोकशाहीवादी आहे का नाही समाजाचा, राईट. तर त्याच्यामध्ये समाजामध्ये कोणती तत्व पाहिजेत? स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता, भेदभावाचा अभाव, स्वातंत्र्य झालं. मूलभूत हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, न्याय, बंधुता झालेला आहे. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचं संरक्षण. अशी मूल्य जर समाजामध्ये असतील, समाजामध्ये मूलभूत व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला जर किंमत असेल, त्याच समाजामध्ये चांगल्या पद्धतीची लोकशाही चालू राहू शकते. अन्यथा लोकशाहीच्या बुरख्यामध्ये ऍक्च्युअली हुकुमशाही येऊ शकते. आणि म्हणून समाजामध्ये ही तत्व आपण सांभाळणं हे फार आवश्यक असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949 ज्यावेळी घटना समितीमध्ये घटना स्वीकारली जाणार होती, त्यावेळी जे फायनल कन्क्लुडिंग भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं झालं ते इतकं उत्कृष्ट आहे, गुगलवर उपलब्ध आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी संपूर्ण भाषण ऐका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक उंची, आणि नुसत्या आंबेडकरांची नाही, त्यावेळच्या घटना समितीतल्या अनेक लोकांची, फक्त कन्क्लुडिंग भाषण बाबासाहेबांचं आहे म्हणून मी दाखवतो आहे, सर्वांचीच उंची एक वेगळीच होती. त्यांच्या डिस्कशनमध्ये येणारे कोट्स, उद्धरणं, याची लेव्हल वेगळी होती, त्यांची वैचारिक उंची वेगळी होती. प्रतिनिधिक म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातले काही पॉइंट्स बघणार आहोत. त्यांनी म्हटलेलं आहे, हा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर राजकारणामध्ये, जर राजकारण हा बिझनेस झाला एखाद्याचा, ओके, इफ इट बिकम्स देअर ओनली सोर्स ऑफ लिव्हिंग, दॅट इज द बेन ऑफ डेमोक्रेसी. की जर राजकारण हेच उत्पन्नाचं साधन झालं लोकांचं, तर प्रोफेशनल राजकारणी तयार होतात, त्यांची उपजीविकाच राजकारणावर होते, आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. अँड वॉन्ट टू मेक द फ्युचर जनरेशन्स अवेअर ऑफ दिस. इट क्रिएट्स प्रोफेशनल पॉलिटिशियन्स. याच्याने काय तयार होतील? व्यावसायिक राजकारणी तयार होतील. विथ द रिझल्ट दॅट दे कट देमसेल्व्स अड्रिफ्ट फ्रॉम ऑल क्रिएटिव्ह. If this democracy is also to be run by such persons who will have nothing else to fall back upon and who live on ministries, की ज्यांचा स्वतःचा दुसरा काही बिझनेस नाही, स्वतःचं काही उत्पन्नाचं साधन नाही, स्वतःचं काही क्रिएटिव्ह प्रोफेशन नाही, ते कशावर जगतील? फक्त मिनिस्ट्रीजवर, फक्त राजकारणावर. आणि असं जर झालं तर राजकारण हा धंदा होईल आणि ते लोकशाहीसाठी मारक होईल. हे बाबासाहेब कधी सांगत होते? 1946. आणि नुसते बाबासाहेबच नाही तर 1949 मध्ये नुसते बाबासाहेबच नाही तर सगळेच जण सांगत होते त्यावेळचे. पुढे म्हणतात, द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल. जॉन स्टुअर्ट मिल हा एक महान पॉलिटिकल थिंकर होते. जॉन स्टुअर्ट मिल, JS मिल यांचं एक फार फेमस कोट आहे, मला आवडणारं कोट आहे, तुम्हालाही आवडेल बघा. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतात, इट इज बेटर टू बी अ ह्युमन डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड. म्हणजे एखाद्या समाधानी डुकरापेक्षा असमाधानी माणूस असणं चांगलं. पुढे ते म्हणतात,
इट इज बेटर टू बी अ सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन अ फूल सॅटिस्फाईड. म्हणजे एखाद्या समाधानी मूर्खापेक्षा असमाधानी सॉक्रेटिस चांगला. म्हणजे ते म्हणतात की आपण जसा उच्च विचार करतो त्या उच्च विचाराने आपल्यामध्ये असमाधान निर्माण होऊ शकतं, पण असंच असमाधान हे चांगलं अल्पसंतुष्ट समाधानीपेक्षा. इट इज बेटर टू बी अ ह्युमन डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड. इट इज बेटर टू बी अ सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन अ फूल सॅटिस्फाईड. राईट. हे जॉन स्टुअर्ट मिल यांचं कोट आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जॉन स्टुअर्ट मिलचा दाखला देतात आणि म्हणतात, त्यांनी काय म्हटलं होतं जॉन स्टुअर्ट मिलनी, टू नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. तुम्हाला एखादा माणूस कितीही ग्रेट वाटला तरी सुद्धा तुमचं स्वातंत्र्य, विशेष करून वैचारिक स्वातंत्र्य, तो कितीही महान माणूस वाटला तरी त्याच्या पायाशी अर्पण करू नका तुमचं वैचारिक स्वातंत्र्य. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर विच अनेबल्स हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन. आणि त्या माणसाला इतकं स्वातंत्र्य, इतकी पॉवर, इतकी शक्ती देऊ नका की ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत, विशेष करून लोकशाही संस्था, त्या लोकशाही संस्थांना तो पायदळी तुडवेल इतकी पॉवर तुम्ही देऊ नका. तो माणूस कितीही ग्रेट असला तरी. किती जबरदस्त वाक्य बघा. पुढे ते हे जॉन स्टुअर्ट मिलने म्हटलंय, ज्याची आठवण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून देतात. देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लॉंग सर्व्हिस टू द कंट्री. म्हणजे एखाद्या माणसाने आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलेलं असेल तर त्या माणसाप्रती कृतज्ञता भाव आपण राखलाच पाहिजे. पण बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. आपण किती कृतज्ञ असावं याला काही लिमिट असलं पाहिजे. ॲज हॅज बीन वेल सेड बाय आयरिश पॅट्रिऑट डॅनियल कॉनेल. तर ते आयरिश म्हणजे आयर्लंडच्या एका देशभक्ताचं उदाहरण देतं. बघा, एवढ्या पॅरेग्राफमध्ये ते जॉन स्टुअर्ट मिलचा उल्लेख करत आहेत, डॅनियल ओकॉनेलचा उल्लेख करत आहेत. आपण किती वाचलेलं आहे? आपल्याला किती जणांचे कोट्स देता येतील? ज्यांना आपण महान माणसं म्हणून आज मानतो त्यांनी किती पुस्तकं वाचले असतील, किती स्वतः अभ्यास केला असेल? तुम्ही तुमचं ठरवा. ते पुढे म्हणतात, या आयरिश पॅट्रिऑट डॅनियल ओकॉनेल म्हणतो, तो म्हणतो नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. म्हणजे एखादा माणूस इतका कृतज्ञ असू शकत नाही, त्या माणसामध्ये इतक्या उपकाराची जाणीव असू नये की त्याने आपला आत्मसन्मानच दुसऱ्याच्या पायावर टाकून द्यावा. म्हणजे ज्याने त्याच्यावर उपकार केलेले आहेत त्याच्या पायावर आपला आत्मसन्मान अर्पण करून टाकावा, इतकं कृतज्ञ असू नये. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. एखादी स्त्री इतकी कृतज्ञ असू शकत नाही एखाद्या बाबतीत की जी तिचं पावित्र्य एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पायाशी टाकून देईल, इतकी ती कृतज्ञ असू शकत नाही किंवा इतकी तिने कृतज्ञ असू नये. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि कुठल्याही देशाने एखाद्या माणसाप्रती इतकी उपकाराची भावना किंवा इतकी कृतज्ञता ठेवू नये की देशाचं स्वातंत्र्यच त्या माणसाच्या पायावर अर्पण करून टाकावं. कोण म्हणतं? डॅनियल ओकॉनेल, आयरिश. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी कोट टाकला. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही जी सूचना आहे, ही जी धोक्याची सूचना आहे, ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे भारतासाठी. जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा भारताला या जाणीवेची जास्त गरज आहे. का? फॉर इंडिया. कारण भारतामध्ये भक्ती और व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन और हिरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स unequaled in the magnitude by the part it plays in the politics of any other country in the world.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये भक्ती ही देशाच्या राजकारणामध्ये इतकी महत्वाची भूमिका निभावते जी जगातल्या कुठल्याच देशामध्ये इतकी भक्ती नसते एखाद्या माणसाप्रती पॉलिटिक्समध्ये. हे कधी म्हणतात डॉक्टर आंबेडकर? 1949 मध्ये. आणि हे खरं आहे. भारतातल्या लोकांमध्ये उपजतच भक्ती असते. भक्ती चांगलीच आहे, भक्तीची भावना. पण अनेकदा काही कपटी लोक ती साधू संतांच्या वेशात असोत, ती राजकारण्यांच्या वेशात असोत, की आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या किंवा आपल्या गुरूंच्या वेशात असो, ते या भक्तीचा गैरफायदा घेतात. ओके. आणि ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये भक्तीचं इतकं स्तोम आहे की जे राजकारणामध्ये पण आहे. भक्ती इन रिलिजन मे बी रोड टू द सॅल्वेशन. याच्यामध्ये कशामध्ये? आपल्या आपल्या आयुष्यामध्ये, अध्यात्मामध्ये भक्ती ही आवश्यक असू शकते किंवा भक्ती हा मोक्षाचा एक मार्ग असू शकतो. पण बट इन पॉलिटिक्स भक्ती और हीरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू द इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. की अध्यात्मामध्ये भक्ती हा मुक्तीचा मार्ग असू शकतो, पण राजकारणामध्ये भक्ती किंवा हिरो वर्शिप म्हणजे एकाच माणसाला देशाचा हिरो समजणं आणि त्याच्या पायाशी आपलं सगळं स्वातंत्र्य अर्पण करून टाकणं, याच्याने देशाची अधोगती डिग्रेडेशन होऊ शकतं आणि याच्यातनं हुकुमशाहीचा म्हणजे डिक्टेटरशिपचा उदय होऊ शकतो. किती म्हणजे हे नुसतं बाबासाहेब आंबेडकरांनी नाही म्हटलेलं, तर जॉन स्टुअर्ट मिलने म्हटलेलं आहे, आयरिश देशभक्ताने म्हटलेलं आहे. म्हणजे जगातल्या अनेक लोकांनी या अतिभक्तीच्या बाबतीत सर्व देशातल्या सर्व नागरिकांसाठी धोक्याची सूचना दिलेली आहे, जी आपण सुद्धा पाळली पाहिजे. कारण ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही अतिभक्ती मारक ठरू शकते. आणि म्हणून सामाजिक लोकशाहीसाठी आणि त्याचबरोबर राजकीय लोकशाहीसाठी सुद्धा याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. याचा अर्थ कोणाला सपोर्ट करू नये असं नाही, पण त्या सपोर्टला मर्यादा असला पाहिजे. आपण सत्सद विवेकबुद्धी ठेवली पाहिजे. आपण एकाच व्यक्तीच्या बाबतीत ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याच्या बाबतीत चांगलं म्हटलं पाहिजे, ज्या वाईट असतील त्या बाबतीत वाईट म्हटलं पाहिजे. एकच जण चांगला पूर्ण चांगला, एक जण पूर्ण वाईट असं नको. ओके, राईट. द थर्ड थिंग वी मस्ट नॉट कंटेंट विथ मेअर पॉलिटिकल डेमोक्रेसी. इथे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब की नुसती पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे नुसती राजकीय लोकशाही, हिला काहीही अर्थ नाही. कारण पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लास्ट अनलेस देअर लाईज ॲट द बेस सोशल डेमोक्रेसी. जर सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही टिकत नाही किंवा राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने आपण अंमलात आणू शकत नाहीत. पुढे जाऊन ते म्हणतात डॉक्टर आंबेडकर की लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता, हे जे आहेत हे सेपरेट नाहीत. दे आर नॉट सेपरेट ॲटम इन अ ट्रिनिटी. ट्रिनिटी म्हणतात त्यांना. त्रिशूल म्हणा किंवा त्रिदेव म्हणा किंवा त्रिदल म्हणा, ट्रिनिटी. तर हे तिन्ही एकाच ट्रिनिटीचे भाग आहेत. कारण ते म्हणतात की लिबर्टी कॅनॉट बी डिव्होर्स फ्रॉम द इक्वॅलिटी. म्हणजे स्वातंत्र्य आणि समता यांना आपण एकमेकांपासून दूर करू शकत नाही. कारण बघा, विदाउट इक्वॅलिटी, जर समता नसेल तर लिबर्टी वुड प्रोड्यूस द सुप्रिमसी ऑफ द फ्यू. समता नसेल तर स्वातंत्र्याने काय होईल? फक्त काही लोकांचं राज्य येईल. इक्वॅलिटी विदाउट लिबर्टी, इक्वॅलिटी आहे पण स्वातंत्र्य नसेल, इक्वॅलिटी आहे पण स्वातंत्र्य नाही प्रत्येकाला काही करण्याचं, तर जी प्रत्येक व्यक्तीची सृजन क्षमता आहे, नवीन काहीतरी करण्याची कॅपॅसिटी आहे, ती किल होईल, तिला वाव मिळणार नाही. ओके. आणि जर बंधुता नसेल, विदाउट फ्रॅटर्निटी, लिबर्टी वुड प्रोड्यूस द सुप्रिमसी ऑफ द फ्यू ओव्हर द मेनी.
जर बंधुता नसेल तर त्याच्याने सुद्धा काय होईल, स्वातंत्र्याने फक्त काही विशिष्ट लोकांची सत्ता अस्तित्वात येईल. ओके, राईट. तर अशा पद्धतीने कसं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तिघं एकत्र आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याच्यानेच सामाजिक लोकशाही निर्माण होऊ शकते आणि त्या सामाजिक लोकशाही असेल तरच राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. ओके, पूर्ण पॅराग्राफ मी वाचत नाही, तुम्हाला ज्यावेळी याच्या नोट्स मिळतील त्याच्यावेळी तुम्ही ते पूर्ण वाचा. ओके, पण एवढं लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे एकाच त्रिदलाचे भाग आहेत आणि ते तिघं एकमेकांवर अवलंबून आहेत आणि तिन्ही एकाच वेळी अस्तित्वात असले पाहिजे. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण एक आहे, द कॉन्स्टिट्यूशन एनविजन्स टू एस्टॅब्लिश अन इगॅलिटॅरियन सोशल ऑर्डर. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय लोकशाहीच्या बाबतीत की आपली जी राज्यघटना आहे, राज्यघटनेने समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा आणि सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही निर्माण व्हावी असं राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका डिसिजन मध्ये म्हटलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू 25 फेब्रुवारी 1956 मध्ये सेमिनार ऑन पार्लमेंटरी डेमोक्रेसी होतं एक 1956 मध्ये, म्हणजे 55 मध्ये रशियाला गेले होते, त्याच्यानंतर 1 वर्षांनी. तिथे त्यांनी म्हटलेलं होतं की डेमोक्रेसी हॅज बीन स्पोकन ऑफ चिपली इन द पास्ट ॲज पॉलिटिकल डेमोक्रेसी. म्हणजे भूतकाळामध्ये लोकशाहीच्या बाबतीत जी चर्चा व्हायची ती फक्त राजकीय लोकशाहीच्या बाबतीत चर्चा व्हायची. ओके, बट अ वोट बाय इटसेल्फ डज नॉट रिप्रेझेंट व्हेरी मच टू द पर्सन हु इज डाऊन अँड आउट टू अ पर्सन लेट अस से हु इज स्टार्विंग अँड हंग्री. त्यांचं म्हणणं आहे की जर एखादा माणूस गरीब असेल, भुकेला असेल, उपासमारी होत असेल तर अशा माणसासाठी त्याला जरी एक वोट असलं, एक मत असलं, त्याच्या दृष्टीने त्या मताला काही महत्व नाही, कारण मुळात तो भुकेला आहे, रिकामा आहे, त्याच्या हाताला काम नाही. तर ते जे एक व्यक्ती एक मत आहे त्या राजकीय लोकशाहीला काही अर्थ नाही, कारण इथे तो भुकेला आहे, बेरोजगार आहे, तर त्याला आधी अन्न मिळणं, रोजगार मिळणं महत्वाचं आहे. म्हणजे सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही महत्वाची आहे, तरच त्या राजकीय लोकशाहीला काहीतरी अर्थ आहे. पॉलिटिकल डेमोक्रेसी बाय इट सेल्फ इज नॉट इनफ. म्हणजे फक्त राजकीय लोकशाही असून काही उपयोग नाही जोपर्यंत आर्थिक लोकशाही येणार नाही आणि सामाजिक लोकशाही येणार नाही. ओके, याच हे जे सेमिनार ऑन पार्लमेंटरी डेमोक्रेसी होतं 1956 मध्ये, याच्यामध्ये पंडित नेहरूंनी ते म्हटलं होतं. त्याच्यामध्येच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं, पुअर पीपल हु वॉन्डर अबाउट, गरीब लोक की जे इकडे तिकडे भटकतायत, ज्यांच्याकडे काही काम नाही, नो वर्क, नो वेजेस, ज्यांना वेतन मिळत नाहीये, जे भुकेलेले आहेत, उपासमारी होत आहे, स्टार्व, आणि हुज लाईफ आर अ कंटिन्युअल राऊंड ऑफ सोअर ॲफ्लिक्शन अँड पिंचिंग पॉवर्टी, आणि ज्यांचं आयुष्य हे पूर्ण गरिबीने त्रस्त आहे, अशा लोकांना आपल्या घटनेचा किंवा कायद्यांचा काहीही अभिमान असणं शक्य नाही. का? कारण जी घटना, जे कायदे त्यांना त्यांचं पोट भरू शकत नाहीत, त्यांना गरिबीतनं बाहेर काढू शकत नाहीत, त्यांचा ते काय अभिमान बाळगणार. म्हणजेच काय, जोपर्यंत सामाजिक लोकशाही नसेल किंवा आर्थिक लोकशाही नसेल आणि आर्थिक लोकशाही नसेल तोपर्यंत राजकीय लोकशाही म्हणजे एक व्यक्ती एक मत वगैरे वगैरे याला काहीही अर्थ नाही. राईट. अशा पद्धतीने लोकशाही या शब्दाच्या अर्थछटा ज्या आपल्या सरनाम्यामध्ये अभिप्रेत आहेत त्या आपण बघितल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सरनाम्यातला पुढचा भाग बघू. थँक्यू.